शेकाप नेत्या चित्रलेखा पाटील यांनी पेझारी, बांधण, मेढेखार या परिसरातील तरुण व्यसनाधीन झाले असून 7 जणांना एड्स झाल्याचं विधान केलं होतं। यानंतर शिवसेनेनं आक्रमक पवित्रा घेतला आहे। चित्रलेखा पाटील यांनी केलेलं वक्तव्य हे परिसरातील तरुणांची बदनामी करणारं आहे, त्यांच्याबाबत संशय निर्माण करणारं असल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख राजा केणी यांनी केला आहे। चित्रलेखा पाटील यांनी हे वक्तव्य मागे घ्यावं, अन्यथा तरुणांची माफी मागावी, अन्यथा त्यांना गावबंदी करण्याचा इशारा राजा केणी यांनी दिलाय। मतांसाठी अशा प्रकारे तरुणांची बदनामी करणं निषेधार्ह असल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे। पेझारी येथे आज शिवसेनेच्या वतीनं चित्रलेखा पाटील यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करण्यात आला, तसंच जोडे देखील मारण्यात आले। यानंतर पोयनाड पोलीस स्टेशनला जाऊन चित्रलेखा पाटील यांच्या विरोधात तक्रार केली आहे। काल शेतकरी कामगार पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रमुख चित्रलेखा पाटील यांचा पेझारी येथे महिला मेळाव्यामध्ये जे काही वक्तव्य केले की पेझारी नाक्यावर ड्रग्सचे धंदे चालू आहेत, दारू विकली जातो, त्यामुळे या परिसरातील पेझारी, बांधण, मेढेखार येथील 7 तरुणांना एड्सची लागण झाली आहे आणि ते पॉझिटिव्ह आहेत असं काही जे वक्तव्य केले। मुळात तसं जर असेल तर चित्रलेखा पाटील यांनी जे 7 लोक आहेत त्यांची नावं डिक्लेअर करायला पाहिजेत आणि जे जाहीररित्या वक्तव्य केले त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे। आणि आम्ही ते कालचे वक्तव्य ऐकल्यानंतर या कुडू जिल्हा परिषदेमध्ये या विभागामध्ये तरुणांमध्ये एक संताप निर्माण झालं आणि सर्व गावातील तरुणांनी एक ग्रुपवर की चित्रलेखा पाटील हे वक्तव्य केले ते मागे घ्यायला पाहिजे। त्यासाठी आपण पेझारी नाक्यावर चित्रलेखा पाटीलचा निषेध करण्यासाठी आम्ही आज इथे जमलोय आणि त्याचाही निषेध केलोय। ते निषेध केल्यानंतर मेढेखार, बांधण आणि पेझारी आणि ह्या परिसरातील अनेक गावामध्ये असं काही वक्तव्य केले। आज मुळातच हे वक्तव्य केल्यानंतर या विभागामध्ये लग्नाची परिस्थिती जेव्हा मुलांची निर्माण होतो तेव्हा होईल, त्यावेळेला तालुक्याच्या बाहेरचे किंवा अनेक विभागातील मुली देताना सुद्धा या युवकांना आमच्या मुली देताना सुद्धा 10 वेळा विचार केला जाईल। कारण लोकांमध्ये संभ्रम निर्माण झालाय की नक्की एड्स बाधित मुलं कोण आहेत, त्यामुळं त्या गावामध्ये मुलगी देताना विचार करतील, या परिसरामध्ये कुडू जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये मुलगी देताना 10 वेळा विचार करतील, त्यामुळे मुलांचं लग्नाचे वय सुद्धा निघून जाईल। याची सर्वस्व जबाबदारी चित्रलेखा पाटीलची असेल। आजचा निषेधाचं आम्ही ते आंदोलन केलेलं आहे, परंतु उद्यापासून जर त्यांच्या वक्तव्यावर मागे घेतलं नाही आणि या युवकांची जर माफी मागितली नाही तर उद्यापासून कुडू जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये प्रत्येक गावामध्ये प्रत्येक वेशीवर चित्रलेखा पाटील यांना गावबंदीचे बोर्ड लागले जातील आणि प्रत्येक ग्रामस्थांनी आणि गावकीने ठरवलेलं आहे की जोपर्यंत चित्रलेखा पाटील माफी मागत नाहीत तोपर्यंत त्यांना ह्या जिल्हा परिषद मतदारसंघातील प्रत्येक जवळजवळ 100 ते 125 गाव आहेत त्या सर्व गावांना प्रवेश बंदी करण्यात येईल आणि चित्रलेखा पाटील यांना वेशीवरच अडवून जोपर्यंत ती माफी मागत नाही तोपर्यंत गाव बंदीचा हा आंदोलन पुढेच चालू राहणार, जोपर्यंत ते माफी मागत नाही तोपर्यंत। YouTube वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राइब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।